ही सगळी पारितोषिकं पुरस्कृत केले होते ते आमचे शेर्ले बॉईज मित्रमंडळ आणि शेर्ले बॉईज मित्रमंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या करूयात। निश्चितच खेळाडूंचा आत्मविश्वास त्यांच्या माध्यमातून दृढवला जातोय। आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही पारितोषिकं ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी ही पारितोषिकं स्पॉट प्राइज आहेत त्या ठिकाणी वितरित केले जात आहेत। धन्यवाद श्रीकांत गुरव आणि धन्यवाद शेर्ले बॉईज। वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे। श्रीदेव महापुरुष चषक 2025 चौथं पर्व आपल्या समोर येत आहे, चौथं एडिशन आणि काही थोड्या वेळातच आपल्याला कळेल हे दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानावर रंगतोय। एका बाजूने जर आपण विचार केला तर माही स्पोर्ट्स माड्याचेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर गावडोबा माड्याचेवाडी हा संघ महाअंतिम फेरीत दाखल होणारा पहिला संघ त्या ठिकाणी ठरतोय। महाअंतिम फेरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील। रुची स्पोर्ट्स मापण संघ आपण या स्पर्धेत सहभागी झालात, एक दर्जेदार खेळ आपल्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या समोर उभा केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी येणाऱ्या सर्व सीझनच्या स्पर्धेसाठी रुची स्पोर्ट्स मापण या संघाला मनपूर्वक मंडळाच्या वतीनं शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय। पंच समीर चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर। आता मात्र मगाशी कोचची भूमिका पार पाडणाऱ्या समीर चव्हाण आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। कालच त्यांनी नवीन हेअर लुक बनवलाय, काल त्यांची ट्रेंडिंगला पोस्ट होती इंस्टाग्रामला, त्याचबरोबर व्हॉट्सअपला देखील स्टेटस ठेवलं होतं आणि त्यांना मी खास करून मेसेज करून विचारलं होतं की या स्पर्धेसाठी हेअर कट आहे का, तर हो म्हणाले होते। निश्चितच आपण या स्पर्धेसाठी आगळीवेगळी हेअरस्टाईल देखील आपल्याला समीर चव्हाणची पाहायला मिळते। वळूया मैदानाकडे, पुन्हा एकदा होतोय सामन्याला सुरुवात। चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक, प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक पुन्हा एकदा शेर्ले बॉईज यांच्या माध्यमातून। पहिला चेंडू धावांचा श्री गणेशा धावांचं अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं जात आहे। शेखर राऊळ आपली आवश्यकता आहे। शेखर राऊळ आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, रुपेश मुननकर आपली देखील आवश्यकता आहे, आपण देखील मैदानाकडे यायचं आहे। राहुल मोरेकर आक्रमण, चौकार प्राप्त होतोय। शेर्ले बॉईज मित्रमंडळाच्या चौकारासाठी 100 रुपयांचा मानकरी ठरतोय मॅन फॉर्म माड्याचे माध्यमातून सुमधुर संगीत आपल्याला आज ऐकायला मिळते। खास आकर्षण आजच्या दिवसाचं डीजेच्या तालावर थिरकणारी क्रिकेटची स्पर्धा, त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह माध्यमातून घरबसल्या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपल्या समोर येते। लाईव्ह कव्हरेज, सुंदर चेंडू, फुलटॉस, राहुल मोरडेकरच्या विरोधात चढवलेला हल्ला, अक्षय गोलम शेर्ले बॉईज मित्रमंडळाच्या 100 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरतोय। आपल्या सांघिक धावसंख्येला देखील पुढे सरकवतोय। कालपासून जर आपण विचार केला होता तर अक्षय गोलम थोडासा साचपडत खेळत होता, बहुधा प्रॅक्टिस नसावी आणि त्यामुळेच आज मात्र त्याचा आत्मविश्वास दृढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कुठल्याही परिस्थितीत आपल्या संघासाठी आपण खंबीरपणे लढणं हे ते मान्य केलेलं आहे त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाने आणि मनाशी ठरवून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय गोलम। धावसंख्या 8 धावा 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। बाबू गावडे आणि अक्षय गोलम ही सलामीची आरंभीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। यष्टामागे चांगलं यष्टिरक्षण समीर चव्हाण मार्फत मात्र पंच दोन्ही हात समांतर करतायत। अवंतर धावेचा दंड, अतिरिक्त धावसंख्येने भरलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। राहुल मोरडेकर मॅन फॉर्म मापन, पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये सुंदर फटका, चेंडूवर एकेरी धाव, एकेरी धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। धावसंख्या पोहोचली दुहेरी आकड्यात।
तेव्हा डीजे सोमेश पंचांसाठी देखील पारितोषिक घेतोय. पंच म्हणून काम पाहणारे आमचे मुन्ना साळसकर यांच्यासाठी शेर्ले बॉयज मित्रमंडळाच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद शेर्ले बॉयज. पंचांसाठी देखील पारितोषिक या ठिकाणी उपलब्ध करून दिले. बॅकफुटला आक्रमण केलं जातंय. मुन्ना परबच्या दिशेने निघणारा चेंडू एकेरी दाब्याची लहर ही मैदानावर उठवली जाते. धावसंख्या पोहोचली आता 11 धावा. नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा 1 षटक समाप्त. पहिला चेंडू समाप्त. अशा पद्धतीने हे नेल्सन फिगरचा आकडा आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. गोलंदाजी एंडकडनं मुकेश परब मॅन फ्रॉम पागेरेवाडी परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा कट केला जातोय. पॉइंट रिजन मध्ये हा फटका खेळला जातोय. पंचांच्या बाजूने हा चेंडू निघतोय. एकेरी दाब्याची मोहर पुन्हा एकदा उमटवली जाते. एकेरी दाब्याची धावसंख्या स्थिरावली. आता मात्र 12 धावांवर पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पहिलं षटक समाप्त होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि प्रगतीपथावर असणाऱ्या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. मुकेश गोलंदाजी एंडकडनं आणि चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. लयबद्ध फलंदाजी करतोय अक्षय गोलम. सगळ्या पंचांना आणि त्याचबरोबर अजून एक पंचांसाठी पारितोषिक आले. पंच म्हणून काम पाहणारे शेखर राऊळ यांच्यासाठी देखील शेर्ले बॉयज मित्रमंडळाकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. स्टेप आउट होऊन फटका घेण्याचा प्रयत्न. समीर चव्हाणचा एपट थोडासा कमी पडतोय. मात्र चेंडू निघतोय एकेरी धाब्यासाठी. एकेरी धाब्यानिशी समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धावसंख्या स्थिरावली ती. आता मात्र या एक धाब्यानिशी 14 धावा 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 14 धावा. बाबू गावडे आणि अक्षय गुलम यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा मैदानावर रंगते आणि ही चर्चा रंगल्यानंतर स्ट्राईक घेणं पसंत करतोय बाबू गावडेच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनेक वर्षांचा अनुभव ज्याच्या गाठीशी आहे. अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे असा हा खेळाडू मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला बाबू सध्याच्या घडीला आक्रमण करतो. या आक्रमणावर तेवढंच चांगलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण मुकेश परबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चेंडू ठरतोय तो निर्धावदारा चेंडू. धावसंख्या स्थिरावली आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. आक्रमण केलंय. सुरेख फटका उडवलाय. चेंडू थेट सीमारेषा पार येतोय. हा एकचा आकडा दाखवतायत. नक्की 1000 रुपयांचा पारितोषिक आहे. एकदा जोरदार टाळ्या बाबू गावडेच्या षटकारासाठी. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लास दाखवतोय मैदानावर बाबू गावडे. मॅन फॉर्म माड्याची वाडी आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार फटका, अनेक वर्षांचा अनुभव कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावर 2 षटकांचा खेळ समाप्त आणि स्कोरबोर्डवर धावा जमा होत आहेत. 20 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा आणि या षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर 1 लिटर थंडाची बॉटल देखील जे प्रायोजित केले सन्माननीय गौरव घाडी आणि दामोदर मुननकर यांच्या मार्फत 1 लिटर थंडा आणि त्याचबरोबर शेर्ले बॉयज यांची 1000 रुपयांची पर्वणी. 1000 रुपयांचं पारितोषिक बाबूच्या खात्यावर जातंय. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. जी बॅटिंगसाठी त्याने स्ट्राईक घेतली होती त्या स्ट्राईकवर निश्चितच षटकार टोकत आपल्या नावाचं चर्चा आणि आपल्या कामाचा वर्चस्व निश्चितच मैदानावर दाखवतोय. आता मात्र दुसऱ्या बाजूने शांत आणि संयमी खेळणारा खेळाडू मैदानावर पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, थोडासा बॅकअप लेनचा वापर. पिंट्या तळवडेकर हा देखील एक इम्प्रेसिव्ह खेळाडू आहे. निश्चित जर आपण विचार केला तर त्याच्या खेळानं निश्चितच इम्प्रेस करणारा खेळाडू. क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, या सगळ्या आघाड्यांवर परफेक्ट असणारा खेळाडू. सुंदर फटका विथ अलाउंग द कार्पेट. पंचांचा निर्णय चौकार आणि या चौकार
चौकार ठोकतोय, 200 रुपयांचा मानकरी ठरतोय बाबू गावडे, एक षटकार ठरतोय, धावसंख्या 26 धावा. 26 धावा. थोडीशी धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकअप लेनचा वापर, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, पहिला ब्रेक थ्रू म्हणावा लागेल. सुंदर यष्टीरक्षण समीर चव्हाणच्या मार्फत आणि विकेट जाते निश्चितच. थँक्यू विजय. निश्चितच महापुरुषाचा आशीर्वाद, त्याचबरोबर श्रीदेव रवनाथाचा आशीर्वाद तेंडोली ग्रामस्थांवर आणि त्याच्याच परिपाक म्हणून ही देखणी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला आयोजित केली गेली आहे. महापुरुष कला क्रीडा मंडळ गावठणवाडी आयोजन भव्य दिव्य अशा पद्धतीचं पंचक्रोशीतील नाईट अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा. तिसरं षटक समाप्त होतंय. तिसऱ्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या पोहोचली आहे 28 धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यात संघ सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये विचार विनिमय, विचार मंथन निश्चित स्वरूपाने समोरच्या गोटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या बऱ्याचशा मार्ग प्रतीक्षेनंतर सगळ्यांची मार्ग प्रतीक्षा या ठिकाणी समाप्त होतंय. जे मैदानावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच बाबूजी धाकड फलंदाजी. दुसऱ्या बाजूने आता मात्र कमबॅक करावं लागेल GM स्पोर्ट्स पागेरे या संघाला आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी एंडकडनं सज्ज होतोय अजय नार्वेकर. पहिला चेंडू अनइव्हन बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. यष्टीरक्षक चकतोय, फलंदाज चकतोय, फलंदाजाने लेफ्ट दिले. मागोमाग यष्टीरक्षक समीर चव्हाण देखील चुकलाय आणि चुकीला माफी नाही. चेंडू निघतोय दुहेरी धावेसाठी, अर्थात No+1 एकूण 2 धावा. या 2 धावेनिशी समीकरण बदललंय. धावसंख्या स्थिरावली 30 धावांवर. 30 धावा. चेंडू मागे गेलेला आहे. आयोजन समितीचे सदस्य कृपया करून चेंडू मैदानावर पाठवायचा आहे, अन्यथा दुसरा चेंडू मैदानात आपण उपलब्ध करून द्यायचा आहे. हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली 4 षटक सध्याच्या घडीला आणि त्यातील 3 षटकांचा खेळ समाप्त होत 4थं षटक सुरुवात आहे. मात्र पहिला चेंडू खराब. अवांतर धावेची घोषणा होते. 2 धावा अवांतरच्या स्वरूपात. धावसंख्या 30. हा चेंडू बॅकअप लेनचा वापर, थोडासा एकेरी धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन होते. धावसंख्या बदलली. धावसंख्या पोहोचली 31 धावांवर. आणि बाबू गावडे मैदानावर आल्यानंतर थोडेसे जास्त चेंडू हे मैदानावर पंचांच्या खिशामध्ये ठेवणं गरजेचं असतं, कारण प्रत्येक चेंडूला तो मोठ्या फटक्यांकडे रूपांतरित करत असतो. त्यामुळे चेंडू बाहेर जाण्याची निश्चितच थोडासा धोका संभवतोय. त्यामुळे आपण चेंडू नीट व्यवस्थित कलेक्ट करून ठेवायचे आहेत. अजय पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक म्हणावं लागेल. मैदानावर खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग विथ कार्पेट असा फटका. चेंडूवर एकेरी धाव. सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडूवर एकेरी धावेची मोहर. एकेरी धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन होतंय. धावसंख्या 32 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. स्टेप आउट होऊन फटका खेळतोय. पिंट्या तळवडेकरचं कौतुक करावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. पंचांचा निर्णय निर्धाव चेंडू. जो अपेक्षित चेंडू निर्धाव आहे तो निर्धाव पहिल्यांदा चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. त्यासाठी खास करून कौतुक करावं लागेल पिंट्या तळवडेकरचं. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा सांगितलं होतं की पिंट्या तळवडेकर असा खेळाडू आहे, फलंदाज आहे, गोलंदाज आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी माहीर, म्हणजे तीनही आघाड्यांवर प्रमुख कामगिरी करणारा. दुसऱ्या बाजूने मुन्नाचा देखील थोडासा आत्मविश्वास वाढलाय. 4 चेंडू 32 धावा. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक. 32 अशी धावसंख्या आतापर्यंत स्कोर काढला आणि अजय
सज्ज होतोय. पुढचा चेंडू लेप देण्याचा प्रयत्न, सबमेरीन डिलिव्हरी, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय हिट इज उद्ध्वस्त केल्याबद्दल शेर्ले बॉयज मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी 100 रुपयांचा मानकरी ठरतोय अजय नार्वेकर. तर दुसऱ्या बाजूने शेर्ले बॉयज मित्रमंडळाच्या वतीनं रुपेश मुननकर मैदानावर उपस्थित झाल्यामुळे त्यांच्यासाठी 200 रुपयांचा पारितोषिक आहे. एकदा जोरदार टाळ्या रुपेश मुननकर आणि शेर्ले बॉयज यांच्यासाठी. दरम्यानच्या कालावधीत पहिलं सत्र पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या डावानंतर धावसंख्या बनवली गेली आहे ती आता 33 धावा. विजयाचं लक्ष असेल येणारे 24 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण. येणाऱ्या 24 चेंडूवर 34 धावांचं लक्ष हे कशा धन्यवाद डीजे सोमेश सावंत. फोटो सेशन मध्ये मग्न असणारे आमचे पंच स्वप्नील राऊळ, त्यानंतर उमेश मडवळ आणि देवेन माधव. सलामीची प्रारंभीची जोडी आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर सज्ज होतोय मॅन फ्रॉम मापन अजय नार्वेकर, मॅन फ्रॉम पागेरवाडी फलंदाज मुन्ना परब, स्ट्राईक यांच्या दिशेने अजय आणि पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी एंडकडनं मॅन फ्रॉम माडेचीवाडी विलास गावडे. पहिला चेंडू त्यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन पॉइंट रिजन मध्ये एकेरी धावेची नोंद. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे शेर्ले बॉयज मित्रमंडळाच्या वतीनं. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर स्टंप टू स्टंप अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला लेग ब्रेकचा वापर देखील केला जातोय. व्हेरिएशन आहे आणि ते व्हेरिएशन निश्चित स्वरूपाने विलास गावडे मैदानावर दाखवतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या पोहोचली आहे 2 धाबांवर. एका बाजूने आपण जर विचार केला तर गावडोबा माडेचेवाडी हा संघ पहिला सेमीफायनलिस्ट बनतोय, जो पहिला फायनलिस्ट बनतोय, जो फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूने लढत चालू आहे माही स्पोर्ट्स माडेचेवाडी वर्सेस GM स्पोर्ट्स पागेरे. कोणता संघ गावडोबा माडेचेवाडी संघासमोर उभा टाकतोय, येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. महाअंतिम सामन्यात मेगा फायनलचं तिकीट कोणता संघ आपल्या नावावर बुक करतोय हे देखील थोड्याच वेळात आपल्याबरोबर समजेल. पुन्हा एकदा विलास, सुंदर चेंडू, सुरेख फटका, पुन्हा एकदा चेंडूवर एकेरी धाव. बॅक टू बॅक 3 चेंडूवर सलग 3 धावा त्या ठिकाणी वसूल केल्या जातात. 3 सिंगल, धावसंख्या 3 धावा. माही स्पोर्ट्स माडेचीवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांनी चांगली कामगिरी मैदानावर घडवली आहे. गोलंदाजांनी आणि आता मात्र क्षेत्ररक्षकाने करणं आवश्यक आहे. मैदानावर पहिला ब्रेक थ्रू, पहिला हादरा GM स्पोर्ट्स पागेरे संघाला देतोय विलास गावडे डीजे.
त्या माध्यमातून जुन्या नव्या गाण्यांचा डीजेचं संगीत आपल्याला ऐकायला मिळते डीजे सोमेश सावंत यांच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यांकडे निश्चितच वळावं लागेल, मात्र एक चांगली जबाबदारपूर्ण पारी ही समीर चव्हाणला खेळावी लागेल. बॉलर बॅक ड्राईव्ह येतोय चेंडूवर, एकेरी धावेनिशी स्वतःचं अकाउंट त्या ठिकाणी ओपन करतोय समीर चव्हाण नावाचा फलंदाज आणि एकेरी धावेनिशी 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा स्कोर कार्डवर उभ्या होत आहेत. निश्चित आपण विचार केला तर विलास कावडे मॅन फ्रॉम माडेचेवाडी गावाचे अनेक दर्शक आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव सावंत जीवाची बाजी लावतोय, प्रयत्नांची परीकाष्ठा निश्चित स्वरूपाने मैदानावर करतोय, मात्र एक धाव काही वाचवू शकला नाही. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी थांबतोय. पहिले षटक समाप्त होतं, एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या उभी केली आहे ती 5 धावा. जे डीजेच्या माध्यमातून बाजीगर चित्रपटातील हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय, मात्र मैदानावर कोणता खेळाडू बाजीगर बनतो हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण असेल. एका बाजूने समीर चव्हाण, एका बाजूने अजय नार्वेकर, दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर बाबू गावडे मॅन फ्रॉम माडेचेवाडी. पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल, एकेरी धावेनिशी धावसंख्या बदलली, धावसंख्या पोचली 6 धावा. एका चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुढचा चेंडू बाबू, यावेळेला मात्र बॅटची इनर एज, यष्ट्यांमागे सुंदर यष्टीरक्षण. माडेचेवाडी गावचे अनेक खेळाडू त्याचबरोबर अनेक दर्शक या मैदानावर उपस्थित झालेत. एक संघ आपला फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे, दुसऱ्या संघासाठी या ठिकाणी प्रार्थना करतायत निश्चित स्वरूपाने, ते म्हणजेच माडेचेवाडी गावचे सगळे समर्थक या मैदानावर. 2 माडेचेवाडी संघामध्ये फायनल होईल का निश्चित स्वरूपाने येणारे वेळ आणि येणारा काळ ठरवेल. तुर्तास मैदानावर बाबू गावडेचा जलवा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने अजय नार्वेकर हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय, ऑन ड्राईव्हचा अप ड्राईव्हचा फटका, चेंडूवर सिंगल प्रदान होतोय, एकेरी धावेनिशी बदल होतोय, धावसंख्या स्थिरावली 7 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, 7 धावा या स्कोर कार्डवर. बाबूच्या बाबतीत जर आपण विचार केला तर नॅचरल ऑलराऊंडर असा खेळाडू आहे. आपल्या अष्टपैलू कामगिरीने अनेक स्पर्धेमध्ये त्याने आपल्या संघासाठी विजय संपादन करून दिलाय. तीच कामगिरी आज मात्र पुन्हा करावी लागेल. स्टेप आउट होऊन फटका खेळतोय समीर चव्हाणच्या बॅटमधून पंचांचा निर्णय, एकेरी धावेचा इशारा येतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्येवर परिवर्तन, पुन्हा एकदा धावसंख्या पोचली 8 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, 8 अशी धावसंख्या स्कोर कार्डवर. समीर चव्हाण एखादा मोठा फटका खेळण्याच्या स्थितीमध्ये आहे. समोरच्या संघाने तेवढंच बचाव करणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र लेफ्ट दिले, चतुर चालाक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट दिली, फेअर डिलिव्हरी आहे, फक्त बाईच्या स्वरूपात एक धाव निघेल. समीर स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न समाप्त होती खेळी. समीर चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. देखील आपल्याला पाहायला, अनुभवायला, ऐकायला मिळते मैदानावर. तर दुसऱ्या बाजूने आपल्याला ऐकायला मिळतोय जल्लोष. माई स्पोर्ट्स माडेचेवाडी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या बनवली गेली आहे मैदानावर. 34 धावांचा लक्ष्याचा पाठलाग त्या ठिकाणी होतोय. 34 धावांचं टार्गेट दिलंय आणि या 34 धावांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्ठा, संघर्ष, मेहनत, परिश्रम निश्चित स्वरूपाने मैदानावर करावे लागतील. मयूर असेल गोलंदाजी मार्कवर,
मॅनफॉर्म माडेचेवाडी गावचा अजून एक तारा सितारा मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल, 10 धाबा दुहेरी आकड्यामध्ये संघ पोहोचतोय। 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धाबा, तिसरं षटक हे प्रगतीपथावर। तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा समाप्त होतोय आणि 10 अशी धावसंख्या स्कोर कार्डला उभी केली जाते। 34 धावांचा पाठलाग करत असताना मयूर वेगवान गोलंदाज, आपल्या वेगासाठी प्रसिद्ध असलेला असा गोलंदाज आहे। मात्र समोरच्या बाजूने आपण विचार केला तर पिंट्या तावडेकर हा देखील अनुभव संपन्न अनुभवी खेळाडू आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय। मगाच्या सामन्यात ज्याने एक षटकार ठोकत आपल्या संघाला निश्चितच एक चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं, तशाच पद्धतीची पराक्रमी करावी लागेल ती म्हणजेच पिंट्या तावडेकर। प्रयत्न केले जात आहेत, प्रयत्न अपुरे राहत आहेत आणि प्रयत्न हे अपूर्ण ठरतायत। विजय देण्यापासून वंचित राहतोय निश्चितच तो म्हणजेच पिंट्या तावडेकर। यावेळेला बाजूने अक्षय सरमळकर आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा फटका एखादा सामन्याचं चित्र पालटवू शकेल, मात्र हे चित्र पालटवण्यासाठी एका फलंदाजाने जबाबदारी घ्यावी लागेल आणि दुसऱ्या फलंदाजाने त्याला साथ द्यावी लागेल। निश्चित स्वरूपाने आतापर्यंत माडेचेवाडी संघाला, माही स्पोर्ट्स संघाला निश्चितच क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज यांची सगळ्यांची साथ लाभलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढचा चेंडू यावेळेला मात्र वाईड +1, एकूण 2 धावा। वाईड +1, एकूण 2 धावा। एक्स्ट्रा मध्ये या धावा नोंदवल्या जातील। मयूर परबला योग्य लाईन लेंथवर गोलंदाजी करावी लागेल। फुलटॉस चेंडू, आक्रमण, पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या बाहेर। चेंडूवर फक्त मिळेल एकेरी धाव। एकेरी धावेनिशी धावसंख्या पोहोचली 14 धावांवर। चार चेंडू समाप्त होत आहेत। सटीक लाईन लेंथवर जर गोलंदाजी केली तर थोडंसं आव्हान कडवं होऊ शकतं। 8 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष्य आता मात्र बाकी राहिले। 8 चेंडू 20 धावा। मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय। हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा पंच, दोन्ही हात समांतर, अवांतर धावेचा दंड। या अवांतर धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन। धावसंख्या झाली 15 धावा। फुलटॉस चेंडू, आक्रमण केलंय, मात्र कौतुक करावं लागेल। टाळ्यांचा गजर होतोय बाबूच्या क्षेत्ररक्षणासाठी। प्रयत्न केले जात आहेत, पंचांकडनं इशारा येईल 2 धावेंचा आणि या 2 धावेनिशी धावसंख्येवर परिवर्तन। धावसंख्या पोहोचली 17 धावांवर। 5 चेंडू समाप्त होत आहेत, 17 धावा। अजूनही 17 धावा या मैदानावर बनवायच्या आहेत। निम्म्या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय तो म्हणजेच GM स्पोर्ट्स पागेरवाडी हा संघ। उरलेल्या 17 धावांचा पाठलाग हा अजूनही मैदानावर बनवायचा आहे। मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 1 मॅन शो म्हणजेच अजय नार्वेकरची फटकेबाजी, मात्र तेवढीच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय। हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय, सुंदर फटका, चेंडूवर एकेरी धाव। एकेरी धावेनिशी धावसंख्या पुन्हा एकदा बदलली। धावसंख्या पोहोचली 18 धावांवर आणि येणाऱ्या वेळेमध्ये 6 चेंडू शिल्लक आणि येणाऱ्या 6 चेंडूवर तब्बल 16 धावांची आवश्यकता। डीजे जी निश्चित स्वरूपाने नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून। एका बाजूने आपण विचार केला तर अक्षय गोलम बऱ्याचशा कालावधीनंतर गोलंदाजी स्वीकारतोय। पहिला चेंडू खराब, अनफेअर डिलिव्हरी, 9 चेंडूचा प्रवास, एकेरी धावेची नोंद आणि एकेरी धावेनिशी उरलेल्या 15 धावांची अजूनही आवश्यकता। 6 चेंडूवर 15 धावा। 6 चेंडू 15 धावा। थोडासा आत्मविश्वास नव्हता आणि त्याच्यामुळेच हा पहिला चेंडू खराब पडल्यानंतर निश्चितच गोलंदाज त्या ठिकाणी बदलला जातोय। बदललेला गोलंदाज अक्षय गोलमच्या जागेवर नवीन गोलंदाज वापरला जाईल तो म्हणजेच
सिद्धेश गावडे. सिद्धेश गावडे मॅन फ्रॉम माड्याचीवाडी, अजून एक माड्याचीवाडी गावचा स्टार खेळाडू मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅकअप लेनचा वापर केला जातोय. नो चेंडू, अनफेअर डिलिव्हरी. हा देखील चेंडू नो, म्हणजे पुन्हा एकदा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. येणारे 6 चेंडू आणि विजयाचं लक्ष असेल. 1 मिनिट पंच त्या ठिकाणी चेंडू अडकलाय, तो राहून दे, राहून दे, आपल्याला विनंती आहे तो तसाच राहून दे. अजय नार्वेकर आपल्याला पाहायला मिळतोय. वातावरण शांत आहे, मात्र हे शांत वातावरण बऱ्याच कालावधीपर्यंत ठेवून चालणार नाही. एखादा मोठा धमाका अजय नार्वेकरच्या बॅटमधून येईल का हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल. धमाका आलाय, मात्र बाबू ह्या चेंडूला सोडलं जात आहे बाबूच्या माध्यमातून, कारण रणनीती अशा पद्धतीने असेल जो बाउन्सचा चेंडू येईल त्याला फक्त सोडण्याचं काम आपण क्षेत्ररक्षकाने करावं. हेच कानमंत्र बाबू आपल्या क्षेत्ररक्षकांना देताना आपल्याला पाहायला मिळतोय. उंचीच्या वरच्या चेंडूला कुणीही हात लावू नका असा त्याचा निश्चितच निर्णय आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका वैभव सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न आहे, झेलचीचं अपील केलंय. पंचांचा निर्णय काय येतोय हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल. पंच नॉट आउट घोषित करतायत, मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर एक चांगला चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. माड्याच्यावाडीच्या माध्यमातून चांगला चेंडू म्हणावा लागेल, कारण बऱ्याच कालावधीनंतर एक डॉट चेंडू आलेला आहे, तो म्हणजेच सिद्धेश गावडेच्या गोलंदाजीमध्ये. 4 चेंडू 12 धावा, 4 चेंडू 12 धावांचं लक्ष, म्हणजे 2 षटकार या सामन्याचं चित्र बदलवतील. यावेळेला मात्र पुन्हा एकदा लेफ्ट दिली आहे. नो +1, एकूण 2 धावा. मॅच अजून संपलेली नाही. निश्चित स्वरूपाने येणारे 4 चेंडू, आता मात्र विजयाचं लक्ष आहे 10 धावा. 4 चेंडू 10 धावा, थोडंसं निश्चित नशीब म्हणावं लागेल. एक मिनिट पंच जरा 1 मिनिट खेळ थांबवा. करेक्शन आहे, बरोबर. स्कोरर अतिशय सुंदर कामगिरी करतायत. थोडंसं या ठिकाणी मगाशच्या 1 चेंडूवर थोडेसे 1 धावेची थोडीशी मिस्टेक झाली होती, कारण जो चेंडू वर उडाला होता त्यावर 1 धाव त्या ठिकाणी होती की नव्हती याचं क्लॅरिफिकेशन होतं, क्लॅरिफाय झालेलं आहे. पुन्हा एकदा वळूया मॅचच्या दिशेने. आक्रमण केलंय, चेंडू निघतोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप. पुन्हा एकदा या चेंडूवर फक्त 1 धाव निघेल. धावसंख्या झाली 25 धावा. 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. तीन चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वातावरण निश्चितच शांत आहे, मात्र हे शांत वातावरण कधी देखील बिघडू शकेल. निश्चित स्वरूपाने आपण विचार केला तर जादू म्हणावी लागेल. हा चेंडू आपसुकच खाली आलेला आहे. अजय नार्वेकर मांग करत होती त्या चेंडूचे,
तो चेंडू पुन्हा एकदा मैदानावर आलाय, मात्र या चेंडूवर काय बनेल काय बिघडेल हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असेल, कारण अजय नार्वेकर किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करतोय, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकवण्याचं काम अजय नार्वेकरच्या माध्यमातून होतंय. सिद्धेश कावडे गोलंदाजी एंडकडनं 3 चेंडू योग्य जागेवर टाकावे लागतील. खराब चेंडू, पुन्हा एकदा अनफेअर डिलिव्हरी, +1, एकूण 2 धावा. वाढता दबाव आपल्याला पाहायला मिळतो. जो सामना असं वाटत होतं माही स्पोर्ट्स माडेचीवाडी हा संघ एकतर्फी विजयी करून देईल, मात्र ते गोलंदाज चौथ्या षटकामध्ये कुठेतरी हराकरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता उरलेल्या 3 चेंडूवर विजयाचं लक्ष असेल 7 धावा. 3 चेंडू 7 धावा, 3 चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू. सामना कुठे होता आणि कुठपर्यंत आलाय हे पाहायला मिळतं. या मैदानावर अतिशय सुंदर सामना चालू आहे. मैदानावर कधी गोलंदाज एक चांगला चेंडू फेकतोय, त्यानंतर 2 खराब चेंडू फेकतोय. हा सामना चीअरअप केला तर आपल्या गोलंदाजाला त्या ठिकाणी कानमंत्र दिला जातोय वैभव सावंतच्या माध्यमातून, आणि वैभव सावंत कोणता कानमंत्र त्या ठिकाणी देतोय आणि त्यानंतर सिद्धेश काय करतो हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल. सिद्धेशचं लक्ष नाहीये मैदानावर, सूचना तो ऐकताना दिसत नाहीये. आता मैदानावर थोडीशी खलबल, मैदानावर हलचल माचलेली पाहायला मिळते. मैदानावर आता मात्र पंच आपण निर्णय द्यायचा आहे, जो काय असेल तो. आता मात्र विचार विनिमय होतोय. कशा पद्धतीने सामना निश्चितच रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. नशिबाची साथ म्हणावी लागेल, थोडीशी लाभली आहे आतापर्यंत जर विचार केला तर. मात्र या चेंडूवर मला वाटतं आता ते कमीत कमी 7-8 खेळाडू आणि 7-8 दर्शक गोलंदाज सिद्धेशकडे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. भले ते जाळ्याच्या मागे आहेत, परंतु त्याचा दबाव सिद्धेशवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू कशा पद्धतीने फेकतोय सिद्धेश पाहायचा आहे. फुलटॉस चेंडू आक्रमण केला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी पंचांकडनं निर्णय अपेक्षित आहे. काय हे निर्णय? फलंदाज बाद आहे, कारण बाबूची जी ऍक्टिव्हिटी होती त्याने आकाशाकडे दोन्ही हात समांतर केले होते. वाटलं होतं की बाबू षटकार देतोय की काय, मात्र फलंदाज बाद होतोय. एक निश्चित स्वरूपाने काटेकी टक्कर, हार्ड लक म्हणावं लागेल. अजय नार्वेकरचा काहीशा मार्जिनने हुकलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. उरलेत 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू 6 धावा, 2 चेंडू 6 धावा, 2 चेंडू 6 धावा. चौथा गडी या ठिकाणी माघारी परततोय आणि माघारी परतलेला गडी निश्चित स्वरूपाने तो म्हणजेच अजय नार्वेकर आपल्या संघाला निश्चितच विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकवत होता. मात्र त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी फलंदाज हा माघारी परततोय. आता मात्र उरले 2 चेंडू. आता मात्र त्या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल सिद्धेश्वर आता दबाव नसेल, कारण एक आक्रमक फटके खेळणारा फलंदाज जो अजय नार्वेकर माघारी परतलाय. आता मात्र लाईन लेंथवर योग्य गोलंदाजी करावी लागेल त्याला, आणि तोच कानमंत्र बाबी गावडे त्याला देताना पाहायला मिळतोय. 2 माड्याचीवाडी संघ या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश करतायत का, येणारी वेळ का ठरवेल. सुंदर चेंडू, आडव्या पट्ट्याचा फटका, मयूरचा चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव निघते. या एकेरी धावेनिशी उरलेल्या एका चेंडूवर विजयाचं समीकरण बनलंय. 5 धावा. अजूनही मैदानावर काही होऊ शकतं, कारण अक्षय सरमळकर हा देखील खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमध्ये तेवढीच ताकद आहे, तेवढी क्षमता आहे. शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला, सामना टाय होईल. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. एका चेंडूवर षटकार ठोकला तर सामना फिनिश आणि फायनलचं तिकीट आपल्या नावावर कन्फर्म करेल अक्षय सरमळकर. क्वार्टर फायनलच्या राऊंड मध्ये अक्षय सरमळकरने एक धमाका केला होता. मैदानावर 1 चेंडू 5 धावांची गरज होती, षटकार ठोकला होता आणि सामना विजयी करून तो क्वालिफाय झाला होता क्वार्टर फायनल राऊंड साठी. आता मात्र तीच पुनरावृत्ती मैदानावर त्याच खेळीची अपेक्षा असेल. सबीर चव्हाण असेल, त्याचबरोबर अजय नार्वेकर, त्यानंतर मुन्ना परब, मुकेश परब, राहुल मोर्टेकर या सगळ्यांच्या नजरा या चेंडूवर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर
माई स्पोर्ट्स माडेचवाडी संघ सहकार्यांच्या नजरा आणि संपूर्ण माडेचवाडी गावच्या नजरा या एका चेंडूवर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकदा जोरदार टाळ्या करा या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी आणि या आयोजनासाठी। एक चेंडू 5 धावांचं लक्ष, चौकार षटकार की काय बनतंय मैदानावर। सिद्धेश गोलंदाजी एंडकडनं, अक्षय सरमळकर मॅन फॉर्म मापन, शेवटचा चेंडू आक्रमण करण्याचा इरादा फसलाय, पुन्हा एकदा नो चेंडू, ट्विस्ट ट्विस्ट, सामना संपण्याचं नाव घेत नाहीये सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय। आता मात्र एक चेंडू चौकाराची आवश्यकता असेल, आता कुठल्याही परिस्थितीत टाय होणार नाहीये, कारण एक चेंडू आणि 3 धावा बॉक्स क्रिकेटमध्ये बनलेल्या नाहीत। एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे, चौकार आला सामना समाप्त होईल तेवढी क्षमता आहे। आनंद चिके यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक असेल, चौकार जर अक्षयने ठोकला आणि सामन्यात विजयी संपादन केला तर। सुंदर फटका, षटकार, व्हॉट अ मॅच, मॅच ऑफ द नाईट, सुंदर फटका, पुन्हा एकदा भीम पराक्रम मैदानावर दाखवतोय मॅन बॉम्ब मापन अक्षय सरमळकर। एकदा जोरदार टाळ्या अक्षय सरमळकरच्या या षटकारासाठी। सामना समाप्त, अक्षय सरमळकर